मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी पाठीमागील कालावधीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी 2019ला त्यांना 22,000 मतं पडली होते. वास्तविक पाहता ते त्यावेळेस जेलमध्ये होते. फॉर्म भरण्यापुरती त्यांना 4 दिवस सुट्टी मिळाली होती आणि आता पवारसाहेबांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं मतदारसंघाच्या वतीनं स्वागतच केलं पाहिजे त्यांचं की बाबा एक समोरील उमेदवार फायनल झाला, उद्यापासून समोरासमोर काम करायला आपण निवांत झालं. सांगू शकणार नाही कशी उमेदवारी फायनल झाली, त्यांना का दिली, ह्यांना का डावललं. आता ह्यांना डावललं म्हणजे नक्कीच ह्यांच्यापेक्षा ती उमेदवार सरस असणारच ना, त्याच्यामुळे ह्यांना डावललं गेलं असं म्हणायचं. कोणीची उमेदवारीच्या टायमिंगला ते वडिलांची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या मुलीनेच प्रचार या ठिकाणी केला होता. त्याचा नक्कीच त्या मुलीला फायदा होईल. कोण कुठं जातं आहे, कोण कुणाला पाठिंबा देतं आहे, कोण कुठल्या उद्देशाने पाठिंबा देतं आहे, कुठल्या घटकाबरोबर काम केलं जातं, हे आता सर्व मतदार जाणत आहे. त्यामुळे ते नक्कीच त्याची बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने करून त्याचा हिशोब बरोबर करेल, हे जी खात्रीशीर गोष्ट आहे. क्षीरसागर यांना उमेदवारी मिळेल, परंतु कदमांच्या मुलीला उमेदवारी मिळाली सिद्धीला हे अनपेक्षितच आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार दिला रमेश कदम यांच्या रूपाने आणि शरद पवार यांचा प्रमाण मानत राजन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मतदारांना त्यांच्यासाठी आशीर्वाद मागितला. त्यानंतर रमेश कदम हे महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये आत गेले. या मतदारसंघाला आमदार नसल्यामुळं या मतदारसंघामध्ये खूप एक नाराजीची भावना होती. एकीकडे राजन पाटील हे आपल्या परीनं काम करताना दिसून येत होते, जनतेचे प्रश्न शासन दरबारी घेऊन जाताना दिसून येत होते. दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला उमेदवार तुरुंगात हे भोग या मतदारसंघाने ते 4 वर्षाच्या काळात भोगलेले होते. त्याची भरपाई करून देण्यासाठी तर कदाचित शरद पवारांनी ही उमेदवारी दिली असं तुम्हाला वाटतं? ते वास्तविक पाहता ते जेलमध्ये गेले म्हणजे ते त्यांच्या कर्माने जेलमध्ये गेले होते. ते त्या ठिकाणी काय मतदारांचं काय त्याच्यामध्ये सहभाग कुठला नव्हता की त्यांनी नाराजी पत्करणं किंवा त्यांनी त्याच्यावरती काय चिंतन करणं. कारण त्यांच्या त्या महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये त्यांना आत घातलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 8 वर्ष शिक्षा भोगली आणि 8 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्यांना उमेदवारी देता येत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे. सिद्धी कदमची उमेदवारी तुम्हाला आव्हानात्मक वाटते का? नाही, आव्हानात्मक किंवा नाही, विरोधक हे विरोधक असते, त्याच्याबद्दल आपण त्या पद्धतीने इलेक्शन खेळलं पाहिजे. आपण त्यांना आव्हान बी स्वीकारलं नाही पाहिजे आणि निग्लेक्ट बी केलं नाही पाहिजे. एक उमेदवार या नात्याने आपण त्यांच्याबरोबर निवडणूक चांगल्या प्रकारे खेळू. या मतदारसंघामध्ये तुम्ही जनतेसमोर जाताना विकास कामं घेऊन जात आहात, जनतेसमोर 5 वर्षातली कामं घेऊन जात आहात. रमेश कदम यांनी त्यांच्या मुलीला या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले. त्यांच्यासमोर टीकेचा मुद्दा, तुमच्यावर टीका करण्याचा मुद्दा कुठला असेल असं वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागील 5 वर्षामध्ये मीही कधी रमेश कदमांवरती टीका केली नाही आणि रमेश कदमांनी सुद्धा माझ्यावरती कधी टीका केली नाही. आणि आता त्यांची मुलगी उभा राहणार आहे. त्यांची मुलगी काय, माझी बहीण काय, मुलगी काय, हे सर्व गृहीत धरून मी त्या मुलीवरती कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही. मी तुम्हाला आजच सांगतो, मी फक्त 5 वर्षातील माझ्या विकास कामांबद्दल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय काम करणार याच्यावरतीच मी भर देईल. मी त्या मुलीवरती कुठल्याही प्रकारे टीका करणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रमेश कदम यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला होता लोकसभा निवडणुकीवेळी. त्यावेळी तानाजी सावंत यांनी या तालुक्यातील राजन पाटील मालकशाही आपल्याला नष्ट करायचे असं एक बोललेले होते. प्रचंड त्यांनी वादग्रस्त भाषण त्या ठिकाणी केलं होतं. आज रमेश कदम हे तुतारीकडून त्यांच्या मुलीला मैदानात उतरवत आहेत. अशा वेळी त्यांनी जी काही भूमिका त्यावेळेला रमेश कदम यांनी स्टेजवर मांडलेली होती, आज ते या मतदारसंघातला समोर जाताना भाजपचा प्रचार केलेले लोकसभेच्या वेळेचे उमेदवार आज त्यांच्या मुलीला मैदानात उतरवत आहेत. काय सांगाल याबाबत? नाही, लोकसभेची निवडणूक ही वेगळी होती, विधानसभेची निवडणूक वेगळी होती. त्यावेळेस त्यांना कुणाला तरी पाठिंबा द्यायचाच होता. त्यांना त्यांच्या काही गोष्टींमुळं त्यांना पाठिंबा देणं भाग पडलं होतं. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला, एका दुसरी सभा घेतली. असं काय सक्रियतेने त्यांनी काय भारतीय जनता पक्षाचे उमेदवार थोडीच काम केलं होतं. त्यांनी मोहोळमध्ये एक सभा घेऊन पाठिंबा देऊन टाकला आणि मोहोळ तालुक्यातील कोरोली या ठिकाणी एखादी सभा घेतली. याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रचार केला नव्हता. आणि जर प्रचार जरी केला असेल तरी तो रिझल्ट तुम्हाला सर्वांना दिसूनच आलेला आहे ना. नाही, मोहोळमध्ये कुठलेही आंदोलन अपर तहसीलसारखं आंदोलन देखील झालं होतं, पण रमेश कदम यांनी देखील कुठेही याबाबत कुठेही उल्लेख केला नव्हता, सहभाग घेतला नव्हता संघर्ष समितीमध्ये.
त्याचा कुठेतरी फायदा होईल की तोटा होईल असं वाटतं? मी आपल्याला सांगतो ना, पाठीमागील 5 वर्षामध्ये रमेश कदमांनी माझ्यावरती किंवा राजन पाटलांवरती कधीही टीका केली नाही आणि मीही 5 वर्षामध्ये त्यांच्या पाठीमागील कामाबद्दल किंवा त्यांच्या कृत्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आम्ही भाष्य केलं नाही. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीसुद्धा आम्हाला त्यांच्यावरती बोलण्याचं, त्यांना काय बोलायचं ते ठरवतील, पण मला टीका करण्याची गरज नाही. कारण मी 5 वर्ष एवढी कामं केलेत, मला कामं सांगायची प्रत्येक गावात म्हटलं तरी माझं भाषणाचा काल वेळ संपून जाते, एवढे कामं आहेत. यापूर्वीचे रमेश कदमांबरोबरचे संबंध कसे राहिलेले आहेत? माझा त्यांच्याशी कधी संबंध आलेला नाही. लाडक्या बहीण योजनेचं आता महिलाच पुढे उमेदवार आहे, त्याचा काही परिणाम होत वाटतंय का? नाही, लाडकी बहीण म्हणजे आमची बहीण म्हणजे लाडकी बहीण. बहीणच समोर आता हां, आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना त्यांच्या पक्षाने दिले म्हटल्यानंतर बहीण असली भाव असला तर लढत तर होणारच आहे. त्यामुळे कुठल्या सरकारने, महायुतीने लाडकी बहीण तयार केलेली योजना, ही महाविकास आघाडीने लाडकी बहीण केलेली नाही. त्या बहिणी महायुतीची कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे, भाजपचा आहे, शिवसेनेचा का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मी आहे, त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या नाही. लोकसभेच्या तोंडावर संजय क्षीरसागर यांनी तुतारीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये. सौम्य क्षीरसागर हे त्या पक्षाचा उमेदवार मी आहे, त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या नाही. त्या पक्षासाठी काम केलं, महाविकास आघाडीसाठी काम केलं. अशा लोकांना बाजूला सारून तुतारीकडून त्यांना उमेदवारी दिली जाते, हे जरा थोडं धक्का. आता मी तुम्हाला सांगतो, मी कदमांबद्दल किंवा त्यांच्या मुलींबद्दल बोलणार नाही, परंतु छाती फाडू फाडू जी बोलत होते ना की स्थानिक उमेदवार पाहिजे, स्थानिकाला पाहिजे, आता ते काय भूमिका घेणार ते मला पाहायचं या. तसं पाहिलं तर स्थानिक उमेदवार आता मी, आता ती माझा प्रचार करणार का ते बघायचे मला. आता त्यांनी काय भूमिका घेतली होती की आपल्याला स्थानिक उमेदवाराचा प्रचार करणार आहे. आता मी मुंडेवाडीचा हे शेतकरी आहे, मी मुंडेवाडीत माझं मतदान आहे, मी लोकसभेला मुंडेवाडी मतदान केले. ह्यांनी छाती फाडू फाडून बाहेर सारू काय म्हणले, स्थानिकच उमेदवार पाहिजे, स्थानिक उमेदवाराला मतदान करायचे. आता मी वाट बघतो की ती माझा प्रचारला कधी येणार आहे ती आणि स्थानिक उमेदवाराचं काम कधी करणार आहे.